जळगाव जिल्ह्यातील एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारा एक तरुण पोरग होतं आणि ते पोरग पोलीस भरतीच्या तयारीसाठी नाशिक या ठिकाणी गेलं होतं. मग त्या ठिकाणी गेले असताना पोलीस भरतीची तयारी करत असताना त्याला वाटलं चला आपण काय करू, जवळच असणाऱ्या एका पाणीपुरीच्या स्टॉलवर जाऊन पाणीपुरी खाऊ. मग तो पाणीपुरी खाण्यासाठी त्या ठिकाणी गेला आणि त्या ठिकाणी एक सुंदर महिला पाणीपुरी खायला आली. मग हे पाणीपुरी खात होतं, ते पाणीपुरी खात होतं. मग दोघं जण पाणीपुरी खात असताना एकमेकांसोबत एकमेकांची नजरेला नजर झाली. दोघा जणांचं बोलणं चालणं सुरू झालं. काय चाललं, काय नाही, तुमचं नाव काय आहे, कुठून आला आहात, अशा पद्धतीनं दोघा जणांचं बोलणं चालणं हे चांगल्या पद्धतीनं सुरू झालं. आता ती जी महिला आहे ती दिसायला सुंदर होती आणि हे पोराला ती मोठ्या प्रमाणात आवडली होती. मग ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये झालं. मग मैत्रीमध्ये रूपांतर झाल्यानंतर दोघांनी एकमेकांचे मोबाईल नंबर घेतले. मग यांचं बोलणं चालणं हे मोबाईलवर मोठ्या प्रमाणात सुरू झालं. मग एकमेकांचं बोलणं मोठ्या प्रमाणात सुरू झालं. दोघांनी एकमेकांना भेटायचं ठरवलं. मग हे वेगवेगळ्या ठिकाणी भेटू लागले, बोलू लागले. मग बऱ्याच दिवसानंतर ते जे पोरगा आहे त्यानं त्या तरुणीला जळगाव जिल्ह्यातील एका ठिकाणी एका परिसरामध्ये भेटायला बोलवलं. भेटायला बोलवल्यानंतर दोघा जणांनी मोटरसायकलवर बसले. मोटरसायकलवर बसून जवळच असणाऱ्या एका वाईन शॉपवर गेले. दोघा जणांनी त्या ठिकाणाहून बियर घेतली आणि बियर मस्त जंगलात जाऊन पिऊ आणि त्या ठिकाणी एन्जॉय करू असं त्या पोरानं त्या महिलेला सांगितलं आणि तिला घेऊन तो जंगली परिसरामध्ये गेला. दोघा जणांनी दारू पिली, एकमेकांसोबत गप्पा छप्पा मारायला सुरुवात केली आणि जंगलामध्येच घडलं एक धक्कादायक प्रकरण, धक्कादायक घटना. नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली आहे घटना, हे आपलं अगदी सविस्तरपणे बघायचंय. पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका. आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे जळगाव जिल्ह्यातील पद्मालय जंगल परिसरामध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आणि तारीख आहे 31 जानेवारी 2026 ची. पण मात्र ही घटना उघडकीस आली आहे 4 फेब्रुवारी 2026 ला. कारण की 4 फेब्रुवारी 2026 ला या पद्मालय जंगल परिसरामध्ये एका महिलेचा अर्धवट अवस्थेमध्ये जळालेला मृतदेह आढळलेला होता. सगळीकडे सुमसान असा जंगली परिसर होता. त्या ठिकाणी जाणाऱ्या येणाऱ्या लोकांची संख्याही बोटावर मोजणं इतकी होती, म्हणजे त्या ठिकाणी कोणी जात नव्हतं, येत नव्हतं. पण मात्र काही जणांना त्या ठिकाणी मृतदेह दिसल्यानंतर आजूबाजूला सगळीकडे सांगितलं. पोलिसांना या संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली. पोलिसांचं पथक त्या ठिकाणी पोहोचलं, पंचनामा केला, मृतदेहाची ओळख पटवायचं ठरवलं. पण मात्र मृतदेहाचा ओळख पटत नव्हतं, कारण की मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेमध्ये होता. चेहरा ओळखू येत नव्हता, छाती ओळखू येत नव्हती, सगळं काही विद्रूप करण्यात आलेलं होतं. मग मृतदेह नेमका कोणाचा आहे, काय आहे हे अगोदर तपासायचं होतं आणि मग त्याची हत्या का केली हा तपास पोलिसांना लावायचा होता. पोलिसांनी सगळ्या काही गोष्टी तपासून पाहिल्या, पण मात्र त्या ठिकाणी नेटवर्कही नव्हतं, जाणाऱ्या येणाऱ्या लोकांची संख्याही त्या ठिकाणी नव्हती. मग नेमकं विचारायचं कोणाला आणि काय, हाच सगळ्यात मोठा प्रश्न पोलिसांसमोर होता. मग पोलिसांनी जेव्हा त्या मृतदेहाची चांगली तपासणी केली, निरखून पाहिलं, तेव्हा त्या मृतदेहाच्या पायावर नील पॉलिश दिसलं. मग नील पॉलिश दिसल्यानंतर आणि नाकामध्ये मोरणी दिसल्यानंतर पोलिसांनी त्या बाजूने तपास केला आणि हा मृतदेह महिलेचा आहे असं त्या ठिकाणी ठरवलं आणि त्या दिशेने तपास चालू केला. पोलिसांनी तांत्रिक पुरावे जमा केले. जंगली परिसरामधल्या आजूबाजूच्या रोडचे सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. आजूबाजूच्या लोकांकडून गुप्त माहिती मिळाली. त्या माहितीच्या आधारे पोलिसांना समजलं की एक स्वप्नील नावाचा तरुण या महिलेला घेऊन या ठिकाणी आला होता आणि जाताना सुद्धा तो एकटाच जाताना दिसतोय असं पोलिसांना समजलं आणि त्याच माहितीच्या आधारे पोलिसांनी त्या स्वप्नील नावाच्या तरुणाला ताब्यात घेतलं आणि त्याच्याकडे चौकशी केली. जेव्हा त्याच्याकडे चौकशी केली तेव्हा घडलेला संपूर्ण प्रकार लक्षात आला. त्यानं सांगितलं तारीख होती 2024 ची. 2024 मध्ये तो पोलीस भरतीसाठी नाशिक या ठिकाणी गेला होता आणि त्या ठिकाणी पोलीस भरतीची तयारी करत असताना जेव्हा तो पाणीपुरी खायला गेला होता
तेव्हा त्या ठिकाणी मूळची छत्तीसगडची राहणारी पण मात्र कामानिमित्त सुरत या ठिकाणी राहणारी एक आकांक्षा नावाची महिला होती. आणि ती महिला नाशिकमध्ये ज्या ठिकाणी तो पाणीपुरी खात होता त्या ठिकाणी आली होती. मग पाणीपुरी खाताना दोघा जणांची ओळख झाली. ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये झालं, मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये झालं. दोघांनी एकमेकांचे मोबाईल नंबर घेतले. मग यांचं बोलणं चालणं हे मोठ्या प्रमाणात सुरू झालं. आणि मग त्यानं तिला प्रेमानं एक दिवस भेटायला सुद्धा बोलवलं. भेटायला बोलवल्यानंतर हे दोघं जण एकमेकांच्या एवढ्या जवळ आले होते आणि एकमेकांसोबत सगळं काही करू लागले. पण मात्र तेव्हा त्या पोराला समजलं की ती जी सुंदर दिसणारी महिला आहे ती महिला नसून तृतीय पंथी आहे. पण तृतीय पंथी असल्यामुळं त्याला तिच्याबद्दल थोडं वेगळं वाईट वाटू लागलं. पण मात्र तरी सुद्धा ती त्याला आवडत होती. मग तो तिच्यासोबत जेव्हा जेव्हा मनामध्ये येत होता तेव्हा तेव्हा तिच्यासोबत सगळं काही मनमोकळेपणानं करत होता. आणि हा कार्यक्रम बरेच दिवस त्या ठिकाणी चालला. मग तिच्यासोबत तो अशा पद्धतीनं सगळं काही करत असल्यामुळं आकांक्षानं स्वप्नीलकडं लग्नाचा नाद लावला होता. आणि ती त्याला म्हणत होती की तू माझ्यासोबत रिलेशनशिपमध्ये आहेस, तू माझ्यावर प्रेम करतोस, सगळं काही मन मोकळेपणानं करतोस, मग लग्न करायला विरोध नेमका का करतोस असा प्रश्न ती त्याला विचारत होती. तर तो तिला लग्न करायला थेट विरोध करत होता. मी तुझ्यासोबत लग्न करणार नाही असं म्हणत होता. पण मात्र त्या आकांक्षाला त्याच्यावर झालेलं प्रेम होतं आणि हा तिचा फक्त वापर करत होता. तिला वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जात होता. त्या आकांक्षाचं म्हणणं होतं तुला लग्न करायचं तर कर, दुसरी बायको कर, पण मात्र तिच्यासोबत तू राहा, तिचा नाद सोडू नको. म्हणून तू त्याच्याकडे लग्नाचा तगादाच लावत होती. म्हणून त्याला तिचा मोठ्या प्रमाणात राग आला होता. ती लग्न का करत नाहीये म्हणून त्याच्याकडं तगादा लावत होती, नाद लावत होती. मग या गोष्टीचा त्याला एवढ्या मोठ्या प्रमाणात राग आला की त्यानं 31 जानेवारी 2026ला त्या आकांक्षाला जळगाव जिल्ह्यातील पद्मालय परिसरामध्ये भेटायला बोलवलं. ती सुद्धा त्याला त्या ठिकाणी भेटायला आली. भेटायला आल्यानंतर तिला मोटरसायकलवर बसवलं, जवळच्या एका वाईन शॉपवर नेलं. कोणची दारू प्यायची, कोणती ड्रिंक घ्यायची असं तिला विचारलं. तेव्हा दोघा जणांनी त्या ठिकाणी बिअरच्या बाटल्या घेतल्या आणि मोटरसायकलवर बसून जंगली परिसरामध्ये गेले. त्या ठिकाणी दोघा जणांनी मनमोकळेपणानं दारू पिल्यानंतर पुन्हा त्या महिलेनं त्याच्याकडे लग्नाचा विषय काढला. लग्नाचा विषय काढताच दोघा जणांमध्ये वादविवाद सुरू झाला. वादविवाद एवढा सुरू झाला की त्या तरुणानं तिला थेट मारहाण करायला सुरुवात केली आणि तिचा ओढणीनं तिचा गळा आवळला. गळा आवळून तिला त्या ठिकाणी ठार केलं. आणि ठार केल्यानंतर त्याच्या मोटरसायकलमधलं पेट्रोल काढलं आणि ते पेट्रोल त्या मृतदेहाच्या अंगावर टाकलं आणि ते मृतदेह पेटून टाकायचा प्रयत्न केला आणि तो त्या ठिकाणाहून फरार झाला, पसार झाला. आता मृतदेह ते काय पूर्ण त्या ठिकाणी जळाला नाही, अर्धवट अवस्थेमध्ये जळालेला तो मृतदेह होता आणि तो त्या ठिकाणाहून पसार झाला होता. पण मात्र पोलिसांना त्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तपास केला आणि तो जो आरोपी तरुण आहे तो पोलिसांनी पकडला आणि पकडल्यानंतर त्यानं या सगळ्या हत्येचा गुन्हा सुद्धा कबूल केला. बघा, समाजामध्ये, देशामध्ये, राज्यामध्ये कशा पद्धतीच्या घटना घडतात हे तुम्हाला या संपूर्ण प्रकरणावरून लक्षात आलं असेल. आता ज्या पद्धतीने ही संपूर्ण घटना घडली आहे त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. कारण की कोणाच्याही भावना दुखवणं, कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही. समाजामध्ये जे घडतंय, मीडियामध्ये जे दिसतंय तेच सांगायचं काम आपण ठिकाणी करत असतो. लोकांना सावध आणि सतर्क राहण्याचं सुद्धा आवाहन करत असतो.